नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दोन प्रकारचे पावसाळी स्नॅक्स। त्यामध्ये सर्वप्रथम आपण बनवूया गिलक्याची भजी। तर ही गिलक्याची भजी बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 गिलके घ्यायचे आहे आणि ते असे उभ्या उभ्या काड्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत। ही भजी बऱ्यापैकी कोणाकोणाला आवडत नाहीये, पण या पद्धतीने बनवसाल तर नक्कीच लहान मोठे सुद्धा आवडीने खातील। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि लिंबू घालून याला व्यवस्थित असं टॉस करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं। आता ह्याचं आपण मिश्रण म्हणजेच बॅटर तयार करूया। त्यासाठी इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे बेसन घेतले। त्यामध्ये घालूया थोडीशी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया जाडसर कुटलेले धने, जिरे आणि बडीशेपची पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर घालूया 1 चमचा तीळ, जिरा पावडर घालायची अर्धा चमचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। सध्या यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण आपण जे गिलक्याला लिंबू मीठ चोळून ठेवलंय त्याला भरपूर असं पाणी सुटलेलं असतं। त्यामध्ये कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचे। अगदी थोडं थोडं घालायचं, हवं तेवढं पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ज्या फोडी आहेत गिलक्याच्या त्याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे। कोट झालेल्या फोडी व्यवस्थित अशा तेलामध्ये हळूवारपणे सोडून घ्यायच्या आणि अर्धवट अशा तळून घ्यायच्या। अर्धवट तळलेल्या फोडी बाजूला काढून घ्यायच्या आणि नॉर्मल थंड झाल्या, म्हणजेच तेलाचा ताव सुद्धा वाढलेला असतो, तर या गरम गरम तेलामध्ये अर्धवट तळलेल्या फोडी सोडायच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत अशा तळून घ्यायच्या। म्हणजे असे एकदम कुरकुरीत अशी गिलक्याची भजी खाण्यासाठी आपली इथे तयार झालेली आहे। या प्रकारची गिलक्याची भजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। आता आपण दुसरं स्नॅक्स तयार करायला घेऊया। त्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर बारीक बारीक अशी कापून घ्यायची। त्यामध्ये घालूया हळद, लाल मिरची पावडर, ओवा, त्यानंतर आपण घालूया जिरा पावडर, एक जाडसर कुटलेले धने, जिरे आणि बडीशेपची पावडर, हिंग घालायचं आहे, 2 चमचे तीळ घालायचे, त्यानंतर अर्धा लिंबू सुद्धा आपल्याला त्यामध्ये पिळून घालायचा आहे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घालायचे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन घालून 1 पळी तेल घालायचं आणि याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट असं मळून घ्यायचे या पद्धतीने। आता एका चाळणीला तेल लावायचं आणि त्यावर तयार कोथिंबीरचं मिश्रण व्यवस्थित असं थापून घ्यायचे। त्यावर थोडेसे तीळ घालायचे आणि चांगलं 20 ते 25 मिनिटं याला वाफवून घ्यायचे। वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता छान कुक झालेला आहे। आता याच्या आपल्या आवडीप्रमाणे वड्या पाडायच्या आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या। नक्कीच तुम्हाला हे दोघंही प्रकारचे स्नॅक्स आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।